नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. अहो, काल जेव्हा रिझल्ट पाहिला HCL टेकचा, तेव्हा काही ठिकाणी 11 रुपये डिव्हिडंड दाखवत होते, काही ठिकाणी 18 दाखवत होते, काही ठिकाणी म्हणत होते त्याच्यात 6 रुपये इन्क्लुडिंग स्पेशल डिव्हिडंड, आणि काही ठिकाणी दाखवलं होतं 6 रुपये वेगळं आहे. एका ठिकाणी तर सांगितलं होतं 25 रुपये डिव्हिडंड. म्हटलं 18 अधिक 6 25 होईल कसा. पण आज पुन्हा बघितलं, कंपनीच्या साईटवर जाऊन बघितलं, तेव्हा 12 रुपये इंटरिम आणि 6 रुपये रेग्युलर असा 18 रुपये डिव्हिडंड आहे असं लक्षात आलं. आणि एक कमेंटही आली होती, त्याही माणसाने लिहिलं होतं की 12 आणि 6 आहे, म्हणून मी पुन्हा एकदा चेक केलं. तसंच एंजल 1 आणि डेल्टाच्या रिझल्टच्या बाबतीत झाल्या. एंजल 1 आणि डेल्टाचा रिझल्ट YOY म्हणजे इयरली बेसिसवर चांगला दिसतो, आणि त्याच विरोधात सिक्वेन्शनल बेसिस म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तोच रिझल्ट खराब दिसतो. आपण नेहमी क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बघतो, गेल्या क्वार्टरमध्ये काय झालं, या क्वार्टरमध्ये काय झालं, आणि त्याप्रमाणे बहुतेक मार्केट चालतं. पण आत्ता मार्केट रपारप पडलेलं आहे. तर जर रिकव्हरी झाली तर हे निदान लागू होणार नाही. एंजल 1चा रिझल्ट जो YOY बेसिस म्हणजे गेल्या वर्षीची तुलना करता फायदा 8.1% वाढलाय, तो 281.4 कोटी, तर रेव्हेन्यू 19.2% वाढलाय, तो 1262. डेल्टा कॉर्पचा फायदा 3.5% वाढला, तो 35.7, आणि रेव्हेन्यू 7.5% कमी झाला, तो 194 कोटी. युनायटेड स्पिरिटच्या हिना नागराजन MD CEO हिने राजीनामा दिला. याने राजीनामा दिलाय आणि 1 एप्रिलपासून प्रवीण सोमेश्वर यांची नेमणूक होणार आहे. JSW एनर्जी यांनी सांगितलं 3.6 गीगावॅट KSK महानदी थर्मल पॉवर प्लांटसाठी त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळालं. आनंद राठीचा प्रॉफिट वाढला 58 कोटीवरनं 77 कोटी, तर रेव्हेन्यू पण वाढला 182 कोटीवरनं 237 कोटी. मार्जिनही वाढलं 45 वरनं 43.7 वरनं 45.2, आणि आनंद राठीने एकास एक बोनस दिला. बार्ट्रॉनिक्सचे प्रमोटर किनेक्स हे 14 आणि 15 तारखेला म्हणजे आज आणि उद्या OFS करणार आहे. 6.29% स्टेक ते OFS मधून विकणार आहेत, म्हणजेच 1.91 कोटी शेअर्स. त्याची फ्लोअर प्राइस 22 रुपये आहे. अडाणी एनर्जी ट्रान्समिशन नेटवर्क लेंथ 20,422 CKM वरून 26,485 झाली. पॉवर ट्रान्सफॉर्मेशन कपॅसिटी 54,661 वरनं 84,286 झाले. सिस्टीम अवेलेबिलिटी 99.69 झाली. BELला 23 डिसेंबर नंतर कालपर्यंत 561 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या.
हिमाद्री केमिकलचा फायदा वाढला 30.5%, रेव्हेन्यू वाढला 8.4% आणि मार्जिन वाढलं 16% 19%. ITI, वायफाय आणि लाईन तसंच इंटिग्रेटेड सेक्युरिटी सिस्टीमसाठी 64 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. संबळपूर युनिव्हर्सिटीकडून 35 कोटीचं तर मध्य रेल्वेकडून 29 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, असं एकंदरीत 64 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ITIला मिळाली. डेल नेटवर्क यांचा फायदा कमी झाला आणि रेव्हेन्यू पण कमी झाला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4,893 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 8,666 कोटीची. क्वेस्कॉर्पला 20.74 कोटी इन्कम टॅक्स रिफंड ऑर्डर मिळाली आहे. रिफंड ऑर्डर नेहमीच फायदेशीर असते. आज बनारस हॉटेल, हाथवे, HDFC, AMC, नेटवर्क 18 आणि शॉपर स्टॉक याचे रिझल्ट लागतील. मॅरेथॉन नेक्स्ट जेन याचा रिझल्ट कमजोर आला. डेल नेटवर्कचा रिझल्ट कमजोर आला. टॉरेंट फार्मा ही 1 फेब्रुवारी अशी त्यांनी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे आणि IEL 17 जानेवारीला राईट्स इश्यू वर विचार करणार आहेत. डॉलर इंडेक्स 110 वरनं 109 एवढा झाला. बॉन्ड यील्ड 4.77 10 वर्षांचं. तर आज आपण गिफ्ट निफ्टीवर जी आकडेवारी बघतो तिथं 127 पॉईंटची तेजी दाखवत होते. महागाईचे आकडे कमी झाले, सुधारले. पूर्वीची महागाई 5.48 होती, आता 5.22 एवढी महागाई आहे. कोर महागाई सुद्धा 3.7 वरनं 3.6 एवढी झाली आहे. तर आपण काय जर गिफ्ट निफ्टीचा अंदाज घेतला तर त्यानुसार आज मार्केट तेजीत उघडण्याची शक्यता दिसते. कारण त्या दिवशी आलेले IITचे आकडे पण चांगले होते आणि आजचे महागाईचे आकडे पण चांगले आहेत. आणि अमेरिकन मार्केट तुम्ही कोणत्या बाजूने बघायचं, आधी पडलं होतं हे बघायचं की नंतर सुधारलं हे बघायचं. तर लो पॉईंटपासून अमेरिकन मार्केट काल चांगलं सुधारलं होतं. आपल्याला योग्य ते बघायचं, बाकीचं सोडून द्यायचं. आपल्याला ज्याने निराशा येईल ते सोडायचं असं म्हणायची वेळ आली आहे. आज तेजीत कुठले शेअर राहू शकतात त्याची एक आपण लिस्ट बघूया, मग तुम्ही तुमच्या वॉच लिस्टवर ठेवू शकता. बाजेल, क्रिस्टल, हिमाद्री केमिकल, REC, HUL, टाटा स्टील, JSW स्टील, HCL टेक, BEL, आनंद राठी, इन्फोसिस, स्टील अथॉरिटी. स्टील अथॉरिटी मी एवढ्यासाठी दिलाय की 100 रुपयाला शेअर आहे. 1 वर्षभर ठेवला तर 120, 122 एवढा रेट मिळू शकतो. 20-22% काही वाईट नाही. JSW एनर्जी, TCS, फिनिक्स, ॲस्ट्राझेनेका, टाटा कंझ्युमर, भारती एअरटेल, ब्रिटानिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मॅक्स हेल्थ
अडाणी एनर्जी आणि MGL महानगर गॅस. तर मंदीमध्ये युनायटेड स्पिरिट, ACC, अल्केम लॅब, अपोलो टायर, एशियन पेंट, भेल, चंबळ, सायंट आणि डेल्टा आणि एंजल वनच्या बाबतीत मार्केटलाच ठरवू दे त्यांना काय करायचं आहे. कारण YOY रिझल्ट चांगला, क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट खराब. त्यामुळे मार्केट जर आज तेजीत राहिलं तर हे दोन्ही शेअर तेजीत राहतील, नाहीतर मंदीत येऊ शकतात. त्याप्रमाणे बघूया आपण काय काय होत आहे, काय काय नाही. मी 25 आणि 26 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. बघूया आता मार्केट काय रंग दाखवता येते. बरेच दिवसांनी तेजी आली तर लोकांना हायसं वाटेल. गिफ्ट निफ्टीनुसार तेजी येईल असा एक अंदाज आहे. तर पाहूया. नमस्ते.